महाराष्ट्र पब्लिक, तर कसं काय इंजिनियर एकदम आनंदात। तर फायनली आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला काय वाटतं, इंजिनिअरिंग भारी की हॉटेल भाग्यश्री? नुसती क्वालिटी क्वांटिटी नको, नुसती क्वालिटीच पाहिजे। तर काय वाटतंय तुम्हाला, काय भारी, इंजिनिअरिंग भारी की आपलं हॉटेल भाग्यश्री? काय चालू आहे सध्या या फीड वरती, काय चालू आहे सोशल मीडियावरती? फीड वरती गेलं की समजने वाले को इशारा कॉपी आहे, इकडे बघितलं चांगल्या बोले कू, तिकडून लगेच फोन येतोय, हॅलो भैया गायकवाड बोलतोय, मी येऊ का तिकडं, तू येऊ इकडं, काय चाललंय नेहमी इंजिनियरच का फसतो यामध्ये? 4 वर्ष एवढे घसायचे, नंतर 5व्या वर्षी जॉब बघायचा आणि 6व्या वरती मग 15,000 जॉब करायचा। पटतंय का तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? तर चला चर्चा करूया, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तर चला व्हिडिओ करूया सुरू। तुम्हाला काय वाटतं, इंजिनिअरिंग करून आपल्याला नेमका पस्तावा आला की त्यापेक्षा हॉटेल भाग्यश्री सारखं एक हॉटेल टाकायला पाहिजे होतं आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर एक फॉर्च्युनर काढायला पाहिजे होती? काय वाटतंय तुम्हाला? त्या हॉटेल भाग्यश्रीवाल्यांनी 6 महिने झाले फक्त एक फॉर्च्युनर घेतली आणि आपलं इंजिनिअरिंग 4 वर्ष झाले तरी काहीच नाही, अजून फक्त जॉबच शोधतोय, रिझ्यूमच निसते, रिझ्यूम बनवतोय, त्यानंतर कंपनीमध्ये अप्लाय करतोय, या कंपनीमध्ये अप्लाय कर, त्या कंपनीमध्ये अप्लाय कर, अरे कुठं शॉर्टलिस्ट होईल, माझं नाव शॉर्टलिस्ट झालं तर पुढच्या राऊंडमध्ये परत अनसिलेक्ट होतोय, काय चाललंय नेमकं काहीच समजत नाही। अशा वेळेस काय करावं काहीच समजत नाही। तर टेन्शन नका घेऊ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला म्हणजे जवळपास समजणार आहे की काय करायचं नेमकं, हॉटेल भाग्यश्री का इंजिनिअरिंग? तर तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला पहिल्यापासून म्हणजे एकच गोष्ट सांगितलेली असते मित्रांनो, ती म्हणजे जॉब करायचा। तुला कुठेतरी जायचं आहे आणि तुला जॉब करायचा आहे, तुला 15,000ची नोकरी घ्यायची किंवा 20,000ची नोकरी घ्यायची, तुला फक्त जॉब करायचा। तुझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून हेच घातलं जातं की तू आता 10वी करायची, 10वी नंतर 11वी करायची, 11वी झाली की 12वी करायची, सायन्स झालं की त्याच्यानंतर तू कुठंतरी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं किंवा डिप्लोमा करायचा आणि तो डिप्लोमा केल्यानंतर मग पुढं आपल्याला कुठेतरी पेमेंट चालू होतं। तर एवढ्या गोष्टीमध्ये टाइम किती जातो तर हे लक्षात येत नाही भरपूर जणांच्या। तिकडं तो भाग्यश्रीवाला बघा 6 महिन्यामध्ये कमीत कमी त्यांनी फॉर्च्युनर घेतली। इट इज नॉट इझी ब्रो, इट इज नॉट जोक। तर कुठेतरी काय बोलायला शब्द सुद्धा कमी पडलेले, काय बोलावं काही समजले। तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल। कधी असं खूप म्हणजे स्वतःवरच हसायला येतं की यार मी इकडे बॅकलॉग काढतोय आणि तिकडे हॉटेल भाग्यश्रीवाल्यांनी फॉर्च्युनर घेतली। तर लक्षात घ्या, कोणाला कंपॅरिझन नका करू आयुष्यामध्ये। मी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे एवढाच की तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्याचं त्याचं नशीब असतं मित्रांनो। खरं सांगतो, आता हॉटेल भाग्यश्रीवाल्याचं नशीब आहे, आता त्याला नाही जमलं, त्यांनी नाही केली इंजिनिअरिंग, त्यानंतर त्यांनी काहीतरी बिझनेस केला आणि त्या बिझनेसमध्ये तो आज सक्सेसफुल झालेला आहे 6 महिन्यामध्ये। इट इज नॉट अ जोक ब्रो, फॉर्च्युनर घेणं म्हणजे सोपं नाही। खरं सांगतो, रिअल लाईफमध्ये त्याने काहीतरी ते अचीव केलेलं आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला नाही इंजिनिअरिंगमध्ये आवड आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीकडे जा। तुम्हाला हे खरं सांगतो, कारण तुम्ही जर बळजबरी काही गोष्टी करत असाल ना, तुला जर वाटतंय मला हे नाही जमत तर नको करू दादा। तुला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना, स्वतःमध्ये बघा, एकदा नीट स्वतःला पारखा आणि त्यानंतर तुम्ही जे निर्णय घ्याल ना ते तुमच्यासाठी योग्यच राहील, हे लक्षात घ्या। कारण भरपूर मुलांना हे माहिती नसतं, त्यांना प्रॉपर गाईडलाईन्स नसतं दिलं जातं, त्यांना फक्त टाकायचं म्हणून टाकलं जातं इंजिनिअरिंगला। त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब भेटत नाही आणि जॉब जर भेटला नाही तर नंतर खूप हाल होतं मित्रांनो। त्यामुळे सांगतोय तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रात एकदम टॉपचा बादशाह बनून राहायचं आणि कधी कोणाला घाबरायचं नाही आयुष्यामध्ये। एकदम म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पटेल ना तीच गोष्ट करा, कारण त्याच गोष्टीमध्ये तुम्हाला यश नक्कीच भेटेल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि टेन्शन नका घेऊ, इंजिनिअरिंग सुद्धा बेस्ट आहे एकदम प्लॅटफॉर्म। जो पण इंजिनिअरिंग करतोय त्यांनी फक्त आपले स्किल डेव्हलप करा, कारण मार्केटमध्ये खूप स्किल लागतात बाबा। विदाउट स्किल नथिंग इज देअर ब्रो। तुझ्याकडे जर काही स्किल नसेल तर तुला कोणतीच कंपनी हायर करणार नाही, तुला हे खरं सांगतो, ही एक रियालिटी आहे। आता माझी सुद्धा एक इंजिनिअरिंग झालेलीच समज, त्यानंतर मला सुद्धा माझ्यामधले स्किल्स एकदम बिल्ड करावं लागणार आहे। तुझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल जरी असेल ना तरी तुला कुठेतरी काहीतरी जॉब भेटू शकतो, बट तुझ्यामध्ये जर काहीच नसेल, तू एकदम शांत बसलेला आहे आणि हाच विचार करू राहिला की आज भाग्यश्रीवाल्यांनी फॉर्च्युनर घेतली, मी जर त्या जागी असतो, मी जर हॉटेल एक टाकलं असतं तर माझी सुद्धा एक फॉर्च्युनर असती। पण त्यासाठी मेहनत करावं लागणार आहे बाबा, त्यांनी फुकट नाही घेतलेली, त्याने सुद्धा काहीतरी मेहनत केली, त्यांनी सुद्धा एक स्टार्टअप केलेलं आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।